नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत श्री रोहित बोरगावे सर आणि त्यांच्यासोबत आज आपला विषय आहे की शेतीमधून 5 ते 50 लाख रुपयेपर्यंतचं उत्पादन आपण कसं घेऊ शकतो आणि हे खरंच शक्य आहे का? तर आपल्यासोबत आहेत आज रोहित सर. नमस्कार. 2 एकरामध्ये शेतकऱ्यांनी कमवले 15 लाख रुपये. 3 महिन्यात शेतकऱ्याचे एका पिकातून झाले 30 लाख रुपये. कोरपडीनं शेतकऱ्याला केलं कोट्याधीश. ह्या अशा सगळ्या आम्ही बातम्या नवीन आता सगळ्याच क्षेत्रातून पाहतोय. मग ते सोशल मीडिया असेल, न्यूजपेपर असतील, आपल्या सगळ्यांचं जे इंस्टाग्राम अविभाज्य घटक आपल्या जीवनाचा जो झाला आहे तो इंस्टाग्राम, यूट्यूब असेल, त्यातून आम्ही ह्या बातम्या सगळ्या पाहतोय. मग खरंच तुम्हाला हे वाटतंय का हे असं करणं म्हणजे माझ्या बळीराजाला शक्य आहे का? ॲग्रिकल्चर हे असं फील्ड आहे आपल्याला, ह्यामध्ये आपण अलिमिट पैसे कमवू शकतो. आज बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काम करताना आज आमच्याकडं बरेच लोक असे आहेत की वर्षाला 2 कोटी 5 कोटी शेतीमधनं कमवणारे आहेत. आपण पालघरचे बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. टोमॅटोचे माझ्या भागातल्या काही शेतकऱ्यांचे व्हिडिओ आहेत. ते खूप मोठे शेतकरी असतील. हां, मग तोच सांगायचा विषय की आहेत सिमलाचे, पण ह्या शेतकऱ्यांनी आयुष्य घालवल्यात त्यांचं की बाबा 20-20, 25-25 वर्ष ते एकाच क्रॉपला धरून सातत्यपूर्वक त्यामधले सगळे अभ्यास करून ते इथंपर्यंत पोहोचलेले आहेत. नवीन शेतकरी आहे मी, आज शेतीला सुरुवात केलोय आणि वर्षाला 10 लाख 20 लाख 25 लाख कमवतो, शक्य नाही. पण आम्ही तर बघतोय की झटपट लोक फॉर्च्युनर घेत आहेत 1 वर्षामध्ये. घेणं शक्य आहे, पण तो शाश्वत नाही आहे तुमचा. तुम्ही त्या चुकीच्या आधारावर तुम्ही घेतलेला आहे आणि लॉंग टर्म राहणार नाही आहे तुमचं. आणि ह्या गोष्टीकडे न गेलेलं कधीही चांगलं. सुरुवात करायची आहे तुम्हाला स्टार्टअप छोट्या पिकापासून केलं पाहिजे. आपल्याला लॉंग टर्म ॲग्रिकल्चरमध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना सगळ्या पिकामध्ये स्कोप चांगला आहे. फक्त ते पीक पिकवायचं कसं, त्याचं उत्पादन जास्त कसं काढायचं, येणाऱ्या उत्पादनाला खर्च कमी कसा आला पाहिजे, त्या मालाची क्वालिटी कशी असली पाहिजे आणि तो माल कुठं विकायचा आहे, कधी विकायचा आहे, कसं विकायचं आहे, हे ज्याला कळलंय तो 100% फॉर्च्युनर काय विमान पण घेऊन फिरू शकतो. एवढी गॅरंटी आहे आपल्याला. नक्कीच सर. आता मी बघतोय की नवीन यामध्ये शेतकरी म्हणजे मी पण आता इथं सांगतो तुम्हाला की मी पण एक नवीनच शेतकरी. नवीन शेतकरी याचा अर्थ मी गेल्या 2-3 वर्षापासून स्वतः शेती करायला सुरुवात केली. आता माझ्यासारखी बरीच लोक आहेत किंवा तरुण आहेत किंवा आता बऱ्याच तरुणांना असं वाटायला लागले की माझ्या घरची शेती आहे ती सोडून मी इथं सिटीत कुठंतरी तुटपुंजा पगारावर नोकरी करतोय. तर अशा लोकांच्या मनातून आता पुन्हा एकदा अशी आशा निर्माण व्हायला लागली की मी पुन्हा एकदा शेतीकडे गेलं पाहिजे. तर अशा लोकांसाठी काय सांगता येईल का आपल्याला? हां, अतिशय खूप छान प्रश्न आहे दादा तुमचा. पहिलं महत्त्वाची गोष्ट काय आहे की शहरामध्ये मला सॅलरी किती मिळते हा महत्त्वाचा आहे. समजा मी ग्रॅज्युएशन झालेलं आहे माझं, हा एक टप्पा आहे ज्यांना 20-25 हजारची सॅलरी मिळते शहरामध्ये. मी समजा त्यापेक्षा जरा फोट आहे, इंजिनियर वगैरे झालेला आहे, तर त्यांना एक 50-60 हजार रुपयाची सॅलरी मिळते. आणि त्यापेक्षा पण अति चांगला आहे आणि एक 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स, त्यांना 1 लाख रुपयाची सॅलरी पर मंथ मिळत असते. ही झाली पहिली बाजू. आणि शहरातली डार्क बाजू काय आहे की हे 1 लाख रुपयाचे एक्सपेन्सेस काय आहेत, म्हणजे घराचं भाडं आलं, तुमचं खर्च आलं, राहणीमान खर्च आलं, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आली तुमची, हे सगळे खर्चाची बाजू एक डार्क बाजू आहे. ह्याच्या अपोज किंवा मी गावामध्ये राहतोय जसं आपण राहतोय सगळे, आपला खर्च काय आहे, घर तर वडिलांनी बांधलेलं आहेच ऑलरेडी, त्यातच राहतो आपण. दुसरी महत्वाची गोष्ट की खर्चाची बाजू काय नाही की घरी तर बाहेर जेवायचा काही विषय येत नाही, घरीच जेवतो आपण. ट्रान्सपोर्टेशन काय करायचं थोडंफार बनवतो. म्हणजे ह्याचा अर्थ की शहरामध्ये समजा तुम्ही 1 लाख रुपये कमवत असला तर गावामध्ये 50 हजार कमवला तरी खूप जास्त आहे, अति जास्त आहे ते. बरोबर. ही झाली पहिली गोष्ट. तर समजा हेच 50 हजार कमवायचे तुम्हाला, तुमच्याकडं 1 ते 2 एकर शेती आहे, तर खूप सोप्या पद्धतीने आपण कमवू. तर ऊस, केळी, पपई ह्या सगळी पिकं जी आहेत, ह्या पिकातून जर का आपण बघितलं की बाबा वर्षाकाठी फॉर एक्झाम्पल ऊसाचं बघायला गेलो आपण तर एक 50-60 हजारची इन्व्हेस्टमेंट आहे. 60-70 टन आपण ऊस काढतो, 7-21 2,10,000 रुपये आपल्याला मिळाले. पण त्याच्या मागं 60-70 हजार खर्च काढला तर लाख तिथं 1.5 लाख रुपये आपल्याला हे इयर काठी मिळाले आपल्याला. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्याच्यामधनं आपल्याला 10 ते 15 हजार पर इयर मिळाले. मग तुम्हाला 50 हजार कमवायचं तर तुम्ही 4 एकर ऊस लावलं पाहिजे. मग किंवा अदरवाईज तुमचं स्वतःची शेती नसते, तुम्ही रेंटवर शेती घेऊन केलं पाहिजे. हा एक पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट 50 हजार कमवायचं आहे
तर मग बाबा अशा पिकाचा अभ्यास केला पाहिजे आपल्याला की ज्याच्यामध्ये आपल्याकडे किती इन्व्हेस्टमेंट आहेत आणि मला त्या पिकातलं कळतंय की त्याने नुकसान किती होणार आहे. लगेच जाऊन तुम्ही सिमला मिरची करायला गेला 4-5 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि त्यात नुकसान झालं तर तुम्ही हेवी नुकसानीत जाणार आहे. बरोबर. पण त्याच्या अपोज भोपळा आहे, भेंडी आहे, गवारी आहे, दुधी आहे, बीन्स आहे, ही पिकं आपण लावलो, इन्व्हेस्टमेंट अगदी कमी आहे. 20-25 हजारची इन्व्हेस्टमेंट आहे तुमची आणि रिटर्न्स तुम्हाला मिनिमम 70-80 हजार 1 लाख रुपये मिळेल. असं करून वर्षभरात तुम्ही मग ते 2-3 लाख रुपये त्यातनं प्रॉफिट काढू शकता. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की वन शॉट खेळण्यापेक्षा छोट्या पिकात लॉंग इनिंग म्हणून त्याच्याकडे बघा बस आणि मग त्यातून उत्पन्न मिळवण्याचा विचार करा. शेतकऱ्यांनी आणि तरुण शेतकऱ्यांनी बेसिक पहिला की अभ्यास महत्वाचा काय केला पाहिजे की शेतीमध्ये येणारे रोग कुठले हे ओळखता आले पाहिजे. तुम्हाला थ्रिप्स ओळखता आला पाहिजे, माइट्स ओळखता आला पाहिजे, पांढरी माशी ओळखता आली पाहिजे, बरोबर, आळी ओळखता आलं पाहिजे, तण ओळखता आले पाहिजे, तुम्हाला प्रॉब्लेम्स व्हायरस ओळखता आला पाहिजे आणि मार्केटचा अभ्यास ओळखता आला पाहिजे. बरोबर. आणि काय वापरायचं आहे तुमच्या शेतीमध्ये. समजा तुमच्या शेतामध्ये थ्रिप्स आलंय आणि तुम्ही आळीचं औषध मारताय किंवा त्यांनी दिले किंवा डिपेंडेबिलिटी नको आहे तुम्हाला, तुम्ही स्वतः त्यामध्ये अभ्यासू झालं पाहिजे बरोबर. की कन्सल्टंट देतोय, शेड्यूल देतोय, फेसबुकला व्हिडिओ बघितलो, माझं नुकसान झालं, नाही ते आहे माझं पुढचं. बरोबर बरोबर. तर ह्याच्यामुळं हे प्रॉब्लेम्स नको आहेत आपल्याला. बरोबर. आता जसं की आता जस्ट तुम्ही म्हटलात की हे बरेचसे अशी लोक पण ह्यामध्ये आले आहेत की ज्यांचा शेतीशी लांब लांबपर्यंत संबंध नव्हता. ओके. किंवा आता खूप मोठ्या मोठ्या कंपन्या अशा आहेत की ज्या नॉन ॲग्रिकल्चर अशा लोकांकडून चालवले जातात. बरोबर. आणि ही युट्यूबवरून आत्ता तर मी जस्ट बघतोय की लोक कॉम्बिनेशन सांगतायत डायरेक्ट की तुम्ही अमुक एक खत आणि अमुक एक खत वापरा एकत्र आणि मग तुम्हाला येणारा रिझल्ट पहा तुम्ही, मग त्यातून येणारे मग अशी ही जी सगळी दिशाभूल केली जाते, ह्याच शेतकऱ्यांना कसं तरुण राहिलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय आहे की बाबा आता समजा डान्स बार आहे, जायचंय का नाही तुमचा प्रश्न आहे ना. बरोबर. गेल्यावर नुकसान काय तुम्हाला माहिती आहे बरोबर. की बाबा गेल्यावर एकतर तुम्हाला सगळे ते कॉस्टली घ्यायला पाहिजेत, पैसे उधळायला पाहिजेत, तुमच्या हातात आहे जायचंय काय नाही तिथं. बरोबर. मार्केटमध्ये अशा गोष्टी असणार आहेत सगळ्या. मार्केटमधलं चांगले पण खूप काम करणारे लोक आहेत, तुम्ही चांगलं घ्या, त्यांच्याकडनं नॉलेज घ्या, त्यांनी शेती कशी केली. महत्वाचं काय चांगल्या लोकांच्याकडे बघायला गेलं पाहिजे आपण की ते कसे केले. सगळीच लोक वेळ नसतो, सगळं सांगणार पण नाही आहे, पण स्वतः जेवढं शिकू आपण आणि रियालिटी ओळखता आली पाहिजे. बाबा 10 कॉम्बिनेशन सांगतायत, बरं ते 10 मारल्यावर काय फरक पडणार आहे, त्याची इफिशियन्सी किती आहे, पीक तेवढं ऍक्सेप्ट करू शकतं का, गरज आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग वापरणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि नॉन टेक्निकलचं मी म्हटलं ना तर काही वाईट नाही आहे की बाबा नॉन टेक्निकल लोक ॲग्रिकल्चरमध्ये आले, स्वतः BSc ॲग्री शिकून लोक काय धन मारतात हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण का आज BSc ॲग्रीचा सिलेबसपासून मग बघायला गेलो तर सिलेबस पण चुकीचाच आहे. एंडोसल्फान बॅन होऊन किती वर्ष झाले आणि अजून तोच रिकमेंडेशन केला जातो. पण टेक्निकल नॉन टेक्निकल माणसं जर का जेन्युइन असले, त्यांनी स्वतःला झोकून देऊन काम केलं, त्यात अभ्यास केल्यात, त्यांनी सजेशन देणं वाईट नाही आहे, चांगली गोष्ट. आणि योग्य सजेशन असलं तर आपलं 100% त्यांच्या सोबत आहे, पण चुकीचं नको. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की उलट चांगलं काम करणाऱ्या लोकांनी आवर्जून यावं आणि शेतकऱ्याची कुठंतरी मदत करावी. आणि शेतकरी हा मोबदला द्यायला नेहमी तयार आहे. तो कुणाचाही फुकट खाणारा नाही. खास करून आपले ऐकणारी कोण मुलं असते किंवा BSc ॲग्रीवाली मुलं किंवा ज्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट पण नाहीये काय आणि नोकरी पण करायची नाहीये तुम्हाला, तर 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये कन्सल्टन्सी हा एकमेव असा व्यवसाय आहे. फक्त तुम्ही शेतकऱ्याचे 4 पैसे वाचवा, 4 पैशाचं अधिक उत्पादन काढून द्या, त्यातले 2 पैसे ते तुम्हाला नक्की देणार. बरोबर. फक्त तुमचं नॉलेज तुम्ही मिळवलं, नॉलेज आणि त्या तुमची तळमळ असली पाहिजे की त्याचं उत्पादन चांगलं काढून द्यायचं, हे लई महत्वाचं आहे. बरोबर आहे. आता आम्ही सगळेच आम्ही तुमचे सबस्क्रायबर आहे बऱ्याच. आता ह्या तुमच्या यूट्यूबवर याच्यावर बघत असतो आम्ही, तुम्ही एक ते नवीन वस्ताद किट लॉन्च केलं. बरोबर. तर त्यामध्ये ते हार्मोन्सचा काय विषय? हार्मोन्स तर फक्त आम्ही मानवी शरीरात ऐकलंय की हार्मोनल चेंजेस झाले, हार्मोनल चेंजेसमुळे असं होतंय तसं होतंय, तर ह्याच्यात प्लांटसाठी कुठलं हार्मोन आले तुम्ही? मला पहिला सांगा की तुम्ही हार्मोन्स हे कुठं वाचलेलं आहे मला सांगा. मी कमेंट मध्ये वाचले की हार्मोन्स तर फक्त माणसात असतात, प्लांट मध्ये कुठून आले? बरोबर. ऍक्च्युली काय आहे की एक प्रत्येक गोष्टीला लाईफ सायकल आहे.
अगदी जमिनीमध्ये लाईफ सायकल आहे, आपल्या पिकामध्ये लाईफ सायकल आहे. बरीच लोक म्हणतात की झाडाला मी 2 पोती लागवड टाकलो. जसं की मी तुमच्या समोर एक अखंड बोकड कापून ठेवलंय आणि तुम्हाला खावा म्हणतोय, तुमची कपॅसिटी आहे का खायची? नाही आहे. तसं माणसामध्ये पहिला एक रोल आहे, जसं माणसामध्ये रोल आहे तसं प्रत्येक पिकामध्ये रोल आहे. अगदी तुम्हाला सुरुवातीपासून सांगायचं म्हणजे की एखादं बीज निर्मिती करायची आहे तर त्याला पण मेल फिमेल्स लागतातच. मग मेल फिमेल्स आले तर जसं पोलन अँथर्स आले त्यामध्ये त्या दोन्हीपासून एक रिप्रोडक्शन होणार आहे. मग रिप्रोडक्शन व्हायला जे माणसामध्ये लागणार आहेत, तुम्हाला फुलविक ऍसिड्स पाहिजेत, तुमच्यामध्ये हॅपी हार्मोन्स पाहिजेत, मग तुमचं प्रॉपर हे झालं पाहिजे. तशीच सेम प्रोसिजर पिकामध्ये आहे. ॲट द एंड हार्मोन्स आणि वस्तात कीटबद्दल सांगायचं झालं तर आम्ही रिसर्च करत होतो, 10 वर्ष काम करतोय सातत्यानं. तर हे काम करताना पहिली महत्वाची गोष्ट लक्षात काय आली की बाबा लोक एकतर पहिली गोष्ट वापरतायत केमिकल, खूप सारे वापरतायत. हेवी केमिकल आणि हेवी फर्टिगेशनमुळे झाडामध्ये स्ट्रेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी स्ट्रेस आहे तर स्ट्रेस रिलीजला आपण वापरतोय काय? स्ट्रेस रिलीजला आपण वापरतोय की टॉनिक वापरतोय किंवा अँटीटोड्स काय तर द्यायला होतं की मायक्रो डिफिशियन्सीवाला काय तर असेल म्हणून आपण मायक्रोन्युट्रिएंट्स वापरतोय आणि त्यातनं ते कव्हर करायचा थिंकिंग करतोय आपण. पण समजा हार्मोनलच बॅलन्स झालेला आहे किंवा हार्मोनल इनबॅलन्स झालेला आहे किंवा स्ट्रेसिबिलिटी आहे जास्त. मग स्ट्रेसिबिलिटीला पण खूप सारी कारणं आहेत. अति ऊन आहे, बायोटिक स्ट्रेस आहे, अबायोटिक स्ट्रेस आहे, खूप आहे की वॉटर कमी पडलंय, वॉटर जास्त झालंय. मग ह्या स्ट्रेसमधनं सर्व माणूस कधी होणार आहे? समजा आता एक माणूस आहे, आपण तुम्ही मानसिकदृष्ट्या तुम्ही स्ट्रॉंग आहे, तुमचा हार्मोनल बॅलन्स स्ट्रॉंग आहे, तुम्ही हिमालय सुद्धा चढू शकताय. बरोबर. तसं पिकांमधला त्वचा तो बॅलन्स न्यूट्रिशन करण्यासाठी हार्मोनची गरज. पिकं हिमालयावर न्यायची असली, म्हणजे त्या उंचीला न्यायची असली तर हार्मोनचे खूप महत्वाचं काम करतं. आणि हार्मोनचा दुसरा महत्वाचं काय की इम्युनिटी स्ट्रॉंग करणं तुमचं. बरोबर. मग तसा रोल आपण वस्तात किटमध्ये घातलेला आहे. म्हणजे बाहेरनं येणारे निसर्गातले बदल तर आपण थांबवू शकत नाही. बरोबर. पण आतून त्या पिकाला कसं स्ट्रॉंग बनवायचं, कशी त्याला ताकद द्यायची, हे काम आपलं हार्मोन्स करतं. हा पहिला रोल झाला. आणि दुसरा रोल वस्तात किटचा उद्देश काय आहे की शेतकऱ्यांच्याकडे मी बघतोय की बाबा शेतकरी 60,000 70,000ला ऊसाचा खर्च नेत आहेत आणि 60-70 हजार मधनं शेतकऱ्याचा ऊस मुळात आता सांगली कोल्हापूरला 15 महिन्यानं ऊस जातो. आणि मग 15 महिन्यात 60-70 हजार खर्च, येणारा उत्पादन 60-70 टन. ह्यातनं जर का आपण रेशो काढलो तर महिन्याला 5,000 पगार पण आपल्या शेतकऱ्याला पडत नाही पर एकर. मग हे वाढवायचा कसा? मग ह्यासाठी आम्ही काय विचार केला की तो एक 20-25 हजारचा खर्च डायरेक्ट आपण 3,700 रुपयेवर आणला शेतकऱ्यांचा. वस्तात किटची किंमत आपल्या फक्त 3,700 रुपये आहे. ह्यामध्ये वाचणार त्याचे किती? 20 ते 25 हजार रुपये वाचतात त्याचे. ह्यामध्ये शेतकऱ्याला 2 आळवणी मिळाले, 3 फवारणी मिळाली आणि 1 सपोर्ट डोस मिळाला. ह्यामध्ये ऍडिशनल लागणार काय आहे तुम्हाला? म्हणजे पूर्ण थाळीच दिल्या. फक्त शेतकऱ्याला लागणार काय? ऊसाची रोपं लागणार आहेत आणि त्या स्टेजला लागल तसं न्यूट्रिशन लागणार आहे. आणि ते न्यूट्रिशन लिच आउट न होता 100% पिकाला लागू व्हायचं काम पण आपले हार्मोन्स करणार आहेत. मग ह्यामुळं काय झालं, शेतकऱ्याचं 20-25 हजार तिथनं वाचले आणि 5-10 टन उत्पादन वाढलं तर त्यातनं आणि 15-20 हजार त्याचं उत्पादन वाढलं. बरोबर. त्याच्यामुळं ह्या कन्सेप्टवर आपण काम करायला सुरुवात केलेलं आहे. बरं. आता एक बरेच दिवस झालं तुम्ही ह्या क्षेत्रात सगळ्या काम करताय, तर मला सांगा गेल्या 5 ते 7 वर्षात काय तुम्ही बदल पाहिले आणि येणारी 5 ते 7 वर्ष कशा प्रकारे स्कोप असेल? समजा कुठंतरी जी मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यानं त्या आशा सोडून दिल्या होत्या की शेतीतनं मिळणाऱ्या उत्पन्नाच्या, किंवा तरुण शेतकरी जो आता त्रासला होता, तो आता शहराकडे चालला होता, मिळेल ती नोकरी करत होता, त्याला काय पुढं येणाऱ्या 5 ते 7 वर्षात मग तुमच्या माध्यमातून असू दे किंवा दुसऱ्या कोणाच्या माध्यमातून असू दे काय संधी मिळेल किंवा त्यानं काय केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून त्याला ते? अतिशय दादा खूप महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे की 5 वर्षापूर्वी ज्या वेळेला किंवा एक 10 वर्षापूर्वीचं पण मी म्हणू की ज्या वेळेला आपण सुरुवात केली त्यावेळेला आपण अजूनही शेती करतो आणि त्यावेळेला शेती करत होतो, त्यावेळेला जॅकपॉट नावाचा एक प्रकार आम्हाला लय मोठा लागायचा की टोमॅटोला 100 रुपये रेट मिळाले, मिरची 100 रुपये किलोनं आम्ही विकलो. हा एक जॅकपॉट होता. पण जसं सोशल मीडिया स्ट्रॉंग झाला तसं आम्हीच लोकांना सांगालो की बाबा ह्या पिकात एवढी इन्व्हेस्टमेंट आहे आणि हा रेट लागला की एवढं प्रॉफिट होऊ शकतं. म्हणजे आरसा दाखवायचं आपण काम केलं. पण इथनं पुढं हे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. ट्रान्सपोर्टेशन खूप चांगली झालेली आहे. म्हणजे पूर्वी
मुंबईला फक्त सांगली, सातारा, कोल्हापूर इथनं माल जायचा आणि नाशिकवरनं माल जायचा. आता समृद्धी महामार्ग झाल्यामुळे मराठवाडा विदर्भामधनं पण सहज माल तुमचा यायला आहे. बरोबर. त्यामुळे पहिलं डोक्यातनं हे काढून टाका की मिळणारा भाव तुम्हाला 100 रुपये 60 रुपये लागेल, हे डोक्यातनं काढून टाका. बरोबर. मिनिमम भाव पकडा तुम्ही की बाबा तुम्ही हे पिकवलाय, मिरची आहे तुमचा 20 रुपये भाव मिळेल तुम्हाला. बरोबर. आता तुम्ही काम केलं पाहिजे, उत्पादन वाढण्यावर काम केलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमच्याकडं बी प्लॅन रेडी पाहिजे की बाबा समजा मी आज टोमॅटो 10 एकर लावतोय, टोमॅटो विकलं नाही तर मी त्याचा पल्प कसं काढून ठेवी, बरोबर. प्युरी कशी काढून ठेवी, बरोबर. किंवा पर्याय मिरची पाहिजे. लावायची तुम्हाला तर ड्राय मिरची, ड्युअल पर्पज मिरची लावा. हा. हिरवी विकली नाही तर तुम्ही ड्राय मिरची विकता आली पाहिजे तुम्हाला. बरोबर. ह्या कन्सेप्टवर काम केलं पाहिजे. उगाच सरकार काय करत नाही, ते असं नुकसान झालं, दुकानदारच मिळवतोय, नर्सरीवालाच मिळवला, कन्सल्टंटच मिळवला, हे डोक्यातनं काढून टाका. बरोबर. सगळेजण आपापल्या ठिकाणी योग्य आहेत. समजा एखाद्या वेळेस मी काय म्हणतो की एखाद्या वेळेस तुमचं टोमॅटोला 100 रुपये भाव लागला आणि तुमचे 40 लाख रुपये झाले, तर दुकानदाराकडनं तुम्ही 1 लाख रुपये घेतले त्यावेळेला, कन्सल्टंटला तुम्ही 5-10 हजार रुपये फी दिलेली आहे, नर्सरीवाल्याकडनं तर रोपाचे पैसे दिलेत आपण, त्यावेळेला त्यांना डबल पैसे देणार आहे का आपण? नाही आहे. जो तो ज्या त्या ठिकाणी त्याचं काम करत असतो. आपण शेतकरी म्हणून, मी काही शेतकऱ्यांना नाव ठेवतो अशातला काही भाग नाहीये, पण आपण पहिल्या डोक्यातनं हे काढलो की बाबा आपलं काम काय नाही, आपल्याला सक्सेसफुल व्हायचं आहे तर काय केलं पाहिजे. तर त्या लोकांचा आधार घ्यायचा आहे आपल्याला फक्त, आणि आपले प्रॉब्लेम आपली लढाई आपणच लढायचे. मी काल पण शेतकरी होतो, आज पण शेतकरी आहे. आपण वळलो ना, आपण पहिला मिरची लावतो, टोमॅटो लावतो, आता बीनसारखी पिकं लावतोय आपण. हळूहळू आपण बोरचं पीक लावतोय, हळूहळू शेवगा लावतोय आपण. म्हणजे किंवा कमी काम, कमी लेबर्स, भोपळ्यासारखी पिकं आहेत. म्हणजे आता तो एक माझा मुद्दा होता पुढे की लोक एक ट्रेंड आला, समजा आता दिसतंय सोशल मीडियावर तेच फॉलो करायला जायचं, कुठं ड्रॅगन फ्रूटच फॉलो करायला जा, कुठं अमुक एक पेरूचीच व्हरायटी फॉलो करायला जा, असं लोक जे मागणं जात आहेत ते सोडून चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करून काय आपल्याला पिकं करता येतील. पहिलं महत्वाचं काय आहे की बाबा शेतामध्ये तुमच्या घरातले लोक किती काम करतात हे पहिलं महत्वाचं आहे. माझी 10 एकर शेती आहे, मग ते ड्रिपला वडील जातो म्हटल्यात, तिने लग्नालाच गेले. मला गावचं राजकारण पडले, कट्ट्यावर बसून मित्र पाहिजेत, संध्याकाळी जेवायला जायला पाहिजे, माझा असा वैयक्तिक रोल आहे. मग सक्सेसफुल कधीच नाही होणार आपल्याला. शेतीमध्ये महत्वाचं काय आहे की तुमची एफिशियन्सी, कॅपॅसिटी ओळखली पाहिजे की काय करू शकतोय आपण. तुमच्याकडे ताकद आहे किंवा मी 40 बायका रोज माझ्या शेतामध्ये आणू शकतोय, 100% तुम्ही ढबू मिरची लावा काय. पण तुमच्याकडं 4 लेबर यायचं अवघड आहे, तुम्ही भोपळा लावा, कलिंगड लावा, तुम्ही कॅल्क्युलेशन करत जर बसला नाही मग तर काहीच करू शकत नाही आपण. म्हणजे तुम्ही जे सांगितलं की पूर्व तयारी, मी किती लेबर आणू शकतो, माझं नियोजन कसं लागू शकतं, मी पाण्याचं कशा प्रकारे नियोजन करू शकतो, बरोबर, ही पूर्वतयारी गरजेची आहे. पूर्वतयारी गरजेची आहे. दुसरं महत्वाचं की आपल्या खिशामध्ये भांडवल किती आहे. आज महत्वाचं की भांडवलकडे कोणच विचार करत नाहीत. उधार देईल मला दुकानदार, मग दुकानदार उधार देणार आहे तर त्यानं चुकीचे औषध दिलं तर तुम्ही त्याला नाव ठेवायचा अधिकार तुम्हाला नाही आहे. बरोबर. कोणतरी येऊन मला माहिती सांगल किंवा कोणतरी माझा माल घेऊन जाईल, नाही घेऊन गेला तर काय तुमच्याकडं. आता आज मी बघतोय की टोमॅटोचे रेट पडलेले आहेत किंवा वांग्याचे रेट पडलेले आहेत. हिथं पडले ठीक आहे ना, मुंबई सोडून तुमच्याकडे हैदराबाद मार्केट मोठं आहे, बिहार मार्केट आहे, राजस्थान मार्केट आहे, गुजरात मार्केट आहे. मग तुमच्यामध्ये तेवढी दम पाहिजे की माल हिथनं तिथपर्यंत पोचवायची. मग हे ज्याला क्रॅक करता आलंय तो काही करू शकतो मग. बरोबर, नक्कीच. आता दुसरं एक मला याच्यामध्ये विचारायचं होतं की आपल्याला समजा आता आपण एक क्रॉपचं धरून चालू आहे. आता कलिंगड मध्ये तुमचा आम्ही बघतोय सगळी की हातखंडाच म्हणूया, बरोबर. तर समजा एक नवीन शेतकरी आहे, त्याला आता कलिंगडामध्ये जरा मला आता काम करायचं, माझ्याकडे 1 एकर क्षेत्र आहे, बरोबर, तर त्याने त्यामध्ये यावं का, आणि आल्यानंतर त्याला कशा कशा संधी आहेत. बरोबर, महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला कलिंगडमध्ये यायचं आहे, पहिलं महत्वाचं तुम्ही हे अभ्यास केलं पाहिजे की कलिंगड 60 दिवसाचं पीक आहे. कोण सांगतंय म्हणून कलिंगड लावू नका तुम्ही. बरोबर. कलिंगड लावत असताना पहिला तुम्ही एक 4 दिवस रोज संध्याकाळी त्याचा अभ्यास करा की कलिंगडला प्रॉब्लेम्स काय काय आहेत. आज कलिंगड लावा म्हणून सांगणारे खूप लोक आहेत. ह्या वर्षी तर तुम्ही बघितलं असलं की आपल्या चॅनलवर कलिंगड लावा म्हणून आपण कधीच सांगितलं नाही कुणाला. ह्या वर्षी तुम्ही बोललाच नाही, बोललोच नाही आपण. कारण का लोकांना प्रॉब्लेम माहित नाही आहेत कलिंगडचे. लोकांना काय वाटतं 60 दिवसाचं पीक आहे, माझ्याकडे 60,000 रुपये आहेत, मी लावलो कलिंगड यायलाच पाहिजे मला. असं होत नाही. ते प्रॉब्लेम्स काय आहेत तुम्ही पहिला ओळखा.
त्या प्रॉब्लेमला सोल्युशन काढू शकतोय काय आपण, हे पहिला ओळखा. दुसरं महत्वाचं की मार्केट समजा पडलं सगळंच, कलिंगड तुमच्याकडे 3 रुपये 4 रुपये किलो लोक मागाली, तर तुमच्यामध्ये दम आहे का की तुम्ही गाडीत घालून कलिंगड विकू शकताय, रस्त्यात विकू शकताय, किंवा एंड कस्टमर पर्यंत कुठं ना कुठं विकू शकतोय का, हे पहिला डोक्यात सगळं क्लिअर करा. म्हणजे वाईटातल्या वाईट कंडिशनसाठी आधी तयार व्हा आणि मग चांगल्या कंडिशनचं तुम्ही मग ती विजयाची माळा गाड्यात घालून घ्यायला मग तुम्हाला काय अडचण काहीच अडचण नाहीये. मला सांगा कलिंगड आता हे मी वाईट गोष्ट सांगितली, पण चांगली गोष्ट पण आहे ना. 60 दिवसात येते एक माणूस. मी स्वतः 5 एकर कलिंगड दर वर्षाला लावतोय, हँडल करतोय स्वतः एकटाच, काहीच लागत नाही त्याला. रोजचा तुमचा अर्धा तास सफिशियंट आहे, बघत जायचं आहे. कलिंगड मध्ये 4 स्टेप आहेत तुमचे, रोप लावणं, फुटवा येणं, फुलकळी ते सेटिंग ते साईज, एवढाच विषय आहे. त्यामध्ये चांगल्या गोष्टी पण आहेत, पण की बाबा वाईट गोष्ट झाली तर त्याला लगेच इथं निस्तरायची जबाबदारी आपल्याकडे पाहिजे. मग तुम्ही लावायला काही अडचण नाही. कलिंगड सोपं पीक आहे, लेबर कमी लागतात, इनपुट कॉस्ट तुम्ही 60,000 टाकला की 1,20,000 तर व्हायलाच तुमचे मिनिमम. लोक कलिंगडमध्ये 3.5-4 लाख रुपये करणारे पण लोक आहेत एकरमध्ये, चांगलं उत्पादन काढून. प्रॉफिट रेशो पण चांगला आहे, आणि बांधणी नाही, तारकाठी नाही, बाकीच्या गोष्टी सगळ्या काय अडचणीच्या नाहीच आहेत. बरं, मला आता 3 गोष्टी अशा सांगा की मला शेतीत यायचं आहे आणि मला यशस्वी शेतकरी व्हायचंय. बरोबर. मला एक आदर्श म्हणूया आपण शेतकरी, एक आदर्श शेतकरी व्हायचा आहे, तर कुठल्या 3 गोष्टी माझ्यात असणं गरजेचं आहे? ह्यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की मी तुम्हाला 3 गोष्टी सांगतो. तुमच्याकडे शेती किती आहे आणि तुम्ही किती झोपून देणार आहे स्वतःला? माझ्याकडे शेती आहे समजा 5 एकर. ओके. आणि मी दिवसातले एक 5 ते 6 तास तिथं देऊ शकतो. 100% तुम्ही आदर्श शेतकरी होऊ शकता. यामध्ये पहिलं महत्वाचं काम करणं काय आहे, 5 एकरच्या 5 एकर एकच पीक लावणं हे पहिला सोडून दिलं पाहिजे. तुमच्या बांधापासून तुम्ही उपयोग करता आला पाहिजे. तुम्ही बांधाला शेवगा लावू शकताय, त्याचं तुम्हाला चांगलं उत्पादन मिळू शकतं, किंवा शेवग्याचा त्रास होत असतो तुम्ही दुसरं पिकं चॉईस करा. 5 एकर लावत असताना 1 ते 2 एकर तुमच्याकडं बाग पाहिजे आज शाश्वत. कारण का बागेचं एक वैशिष्ट्य काय आहे, तुमच्याकडे पेरू आहे, बोर आहे, आंबा आहे, ही कुठली पण फळबाग आहे, संत्री आहे. मराठवाडा विदर्भमध्ये संत्री मोसंबी खूप चांगल्या प्रकारे चालत आहे. तर ह्या बागेचं वैशिष्ट्य काय आहे की बागेला 5 महिनेच काम करावं लागतं. म्हणजे लागलं तर एखादा 2-3 महिने एक्स्ट्रा, 7 महिने असं आपल्याकडे 1 ते 2 एकर पाहिजे. म्हणजे ज्यामध्ये ट्रॅक्टर ऑपरेटर काम, कारण का बागेचं अंतर पण आपल्याला 5 बाय 10 बाय 5 असं अंतर असतं, मधनं ट्रॅक्टर ऑपरेटर कामं करू शकतो आपण. हे झालं पहिलं काम, तुमचं सोपं झालं. दुसरं, भाजीपाल्याची रिस्क आहे तुम्ही 1 एकरवरच घ्या, ह्याच्यापेक्षा जास्त रिस्क तुम्ही घेऊ नका. राहिलं 3 एकर आहे, ह्यामध्ये पण तुमचं ऊस, केळी, पपई किंवा आलं हळद ह्याचा ऑप्शन तुमच्याकडे असला पाहिजे. बास एवढं केला तुम्ही तर वर्षाला 5 एकरमधनं 25 लाखाचं उत्पादन तुम्ही काढू शकताय. फक्त काय आहे की काम सिस्टमॅटिक करता आलं पाहिजे आपल्याला. सगळ्याकडे ड्रिप इरिगेशन पाहिजे तुमच्याकडं, आणि तुम्हाला रोग कीड ओळखलं पाहिजे, कोण फसवालय कोण हे करले. नंतर माझं वैयक्तिक मत काय आहे की नंतर तुम्ही नावं ठेवत बसू नका, घेताना तो विचार करून घ्या की तुम्ही ती इमामॅक्टिन द्यायलात आणि तुमच्याकडे थ्रिप्स आलाय, तुम्ही इमामॅक्टिन मारालाय. तर अभ्यास करा तुम्ही उगाच लोकांना जगाला नाव ठेवण्यात काहीच अर्थ नाही. तर अशा प्रकारे शेती करू शकतो. 25-25 लाख आपण उत्पादन सहज काढू शकतो. आज आंबा बघायला गेलो आपण, एकरी मिनिमम 5-6 लाख रुपये तर आंब्यामधनं आपल्याला सहज राहू शकतात. पेरूचं पण सेम तसंच आहे, बोराचं सेम तसं आहे. मग राहू शकतात. तर एखादं सेफ बाजू आहे ना ते आपल्याकडं, किती जरी रेट पडले तर त्याचं विल्हेवाट तर लावू शकतो आपण. तर त्याच्यामुळे त्याचं केलो, ह्या दृष्टिकोनाने केलो तर 100% आपण सक्सेसफुल होऊ शकतो. आता दुसरं एक वैयक्तिक मला तुम्हाला विचारायचं होतं की तुमचं चांगलं चाललेलं सगळं, म्हणजे तुम्ही जॉब वगैरे करत होता, आज एखाद्या कुठल्या तरी कंपनीत तुम्ही टिकून राहिला असतं तर आज स्टेट हेड वगैरे झाला असतं चांगल्या एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. मग ते सगळं सोडून ही वनवन इकडं गुजरात, तिकडं लातूर, इकडं तुम्ही महाराष्ट्रात सगळ्या फिरताय, शेतकऱ्यांना भेटताय, किंवा हा सगळा तुमचा प्रवास आहे, हे सगळं रोज जाऊन बांधावर उन्हात उभा राहणार, चांगलं एअर कंडिशनर कुठंतरी केबिन मध्ये बसला असता, मग हे कशासाठी? प्रॉब्लेम काय आहे की तू परत हार्मोन्स विषय येते परत की माणसाचं काय आहे माहितीये का की हॅपी हार्मोन्स क्रिएट होणं खूप गरजेचं आहे. बरोबर.
ते पाक वर्ल्ड ट्रेड सेंटरला जॉबला होतो ते हॅपी हार्मोन्स क्रिएटच होत नव्हते. बरोबर. ते बॉसचं तोंड बघा, ते दिवसभर ऑफिस मध्ये बसा. एकतर काय आपण गावाकडे राहिलेले लोक आहे, बरोबर. ते थोडं राजकारण, आपली रांगडे भाषा, बरोबर. थोडं जेवण वगैरे ते त्या पद्धतीचं तसं ही एक लाईफस्टाईल आहे. आणि दुसरं महत्वाचं काय आहे की बिझनेस, पैसा, नोकरी सगळ्या बाजूने येतात, पण हॅपी हार्मोन्स ज्यात मिळतं. बरोबर. आता मी जाता येता तुम्हाला भेटत असतो, हो. बऱ्याच लोकांना भेटत असतो, ह्यातनं एक समाधान मिळतं जे किक पाहिजे. किक पाहिजे. आणि एक आहे की बाबा रियालिटी बोलायला आवडतं आपल्याला, की बाबा शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, काय नको, कुठं चुकतंय शेतकऱ्याचं, काय वापरलं पाहिजे. आपण बिझनेस बद्दल तर खूप कमी बोलतो आपल्या, की बाबा महत्वाचं तुम्ही सुधारा, तुमचा निर्णय तुम्ही घ्या, कुणाच्या हातात तुम्ही तुमचं देऊ नका. बरोबर. उद्या म्हणणार आहे काय की माझ्या पोरग्याला विराट कोहली बनवा, नाही ना, तुम्हालाच बनवायला पाहिजे ना, बरोबर. त्यावर तुम्हालाच मेहनत करायला पाहिजे. बरोबर. थोडीच दुसरा त्याच्या पोरग्याला सोडून तुमच्या पोरग्याला विराट कोहली बनवणार म्हणजे आहे. आपल्यालाच आपला शिल्पकार बनलं पाहिजे. आपल्याला शिल्पकार बनलं पाहिजे, आपणच त्यात झोकून देऊन स्वतःला सगळी कामं केली पाहिजेत आपण, आणि तसं केलं पाहिजे. बरोबर. आणि दुसरं एक यामध्ये बोलायचं म्हणजे आता मागं वळून पाहताना कधी असं तुम्हाला वाटतं का की हा निर्णय मी इकडे येण्याचा माझा बरोबर होता का किंवा चुकीचा होता, असं काय वाटतं का तुम्हाला? अजिबात वाटत नाही तसं, मागं वळून कधीच वाटत नाही की बाबा फक्त पुढं टार्गेट खूप मोठे आहेत, की आम्ही जे म्हणतो की फिरून एक आमच्या मनाला कायम लागत असताना मी माझ्या मीटिंगमध्ये आमच्या टीमची ज्यावेळेला मीटिंग होते ना त्यावेळेला वारंवार सांगत असतो की आपण म्हणतोय खरं की बाबा सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे, पण एक इच्छा आहे बाबा की एक 5-10 हजार शेतकरी आपल्या कम्युनिटी मधले किंवा बाबा घडवायचे आहेत आपल्याला, किंवा बाबा भले ते वर्षाला नोकरी करून एक 5-10 हजार कमवत असतील आणि घरी राहून सुखानं फॅमिलीला वेळ देऊन आपण खूप रियालिटी बोलतो, चांगलं हेल्थ करून किंवा एक 20-25 हजार रुपये तर त्यांनी महिन्याला कमवावेत आणि असे पिकामध्ये स्ट्रॉंग व्हावेत आणि त्यांची मोनोपोली असली पाहिजे, की त्यांना कोणाची उद्या गरज पडू नये पाहिजे, शासनाची पण पडली नाही पाहिजे, शासनाची नको, दुकानदार नको, कन्सल्टन्सी नको, युट्यूब नको, फेसबुक नको, काय नाही, स्वतःच्या पायावर ते घडले पाहिजे. बस एवढीच आमची इच्छा आहे. बरं, मला आता सांगा फक्त एकच शेवटचा मुद्दा घेऊया आपण की महाराष्ट्राचं आणि अनुषंगानं भारताचं शेतीच्या बाबतीत इस्रायल होणं शक्य आहे का आणि कधी होऊ शकतं? दादा खूप महत्वाचा प्रश्न आहे. लोक म्हणतात की इस्रायल दादा महाराष्ट्र आपल्या इस्रायलच्या खूप पुढे गेलेला आहे दादा, खूप पुढे आहे. इस्रायल काहीच नाही आहे भारतासमोर. प्रॉब्लेम काय आहे आपल्या इथं दादा, तर हाय उत्पादन होतं म्हणून रेट पडतो आपल्या इथं. इथनं पुढं फ्युचरमध्ये काम करताना शेतकरी मित्रांनी किंवा बाबा प्रोडक्शन काढणं खूप इझी झालेलं आहे, त्या प्रोडक्शनचं विल्हेवाट लावणं हे खूप गरजेचं आहे. मग आता जे गव्हर्नमेंटचे आहेत किंवा गव्हर्नमेंट आता ग्रुप फार्मिंगला सपोर्ट करते, खूप फार्मर प्रोड्युसर कंपनीला सपोर्ट करते, किंवा वैयक्तिक तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या भावकीत सगळं शेत हँडल करा आणि तुम्ही हे करा. ऊस करताय, गुळ प्रोसेसिंग करा, आज गुळ पावडर सगळ्यात हायेस्ट एक्सपोर्ट होते भारतातनं. हळद करताय, कुरकुमीन काढून एक्सपोर्ट करा तुम्ही, आलं काढताय, आलं पेस्ट करा, टोमॅटो काढताय, प्युरी करा तुम्ही, कलिंगड करताय, जॅम करा. ह्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. एकतर कोल्ड स्टोरेज पाहिजे तुमच्याकडं, किंवा विक्री व्यवस्थापन तुमच्याकडे एकदम प्रॉपर केला असेल तर एकत्रित येऊन लोकांनी अशा व्यवस्था केलं पाहिजे. 100% वाईट काहीच नाही. आज पण मी बरंच सारखा डेटा गोळा करत असतो. आज पण तुम्हाला सांगतो की 35% लोक भारतामध्ये भाजीपाला रोज जेवतात. बरोबर. 40 ते 45% लोक हे नॉनव्हेज खाऊन जगतात रोज. मग त्यामध्ये अंडी, मांस, चिकन, मटन सगळं आलं. राहिलेली लोक आज पण अजून वडापाव खाऊन जगतात. मग अजून 35% तुमच्याकडे 65% तुमच्याकडे संधी आहेत की लोकांना कन्व्हर्जन करायचं आहे. फक्त मग लोकांना काय पाहिजे, फ्रेश पाहिजे, चांगलं पाहिजे आहे, हेल्दी पाहिजे आहे. मग हे संधी पोचणं महत्वाचं. तुम्ही माध्यम शोधत बसू नका. प्रॉब्लेम काय आहे लोकांचा आपल्याला, की शेती म्हणजे काय आहे की मी 1-2 तास गेलो तर गेलो, नाही तर नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मला लग्न महत्वाचं आहे, सगळ्या मित्रांचं राजकारण महत्वाचं आहे, मला गावातलं ते सगळं महत्वाचं आहे, मला मॅटर्स येते. आपण नाही गेलो तर आपल्याकडे कोण येणार हे सगळं महत्वाचं आहे. ह्यातनं वेळ मिळाला तर मी शेती करतोय. आणि मी म्हणतोय सगळ्या ठिकाणी की शेती परवडत नाही.
किंवा शेतीत काही राहिलंच नाहीये. म्हणजे दिवसात तिसरा कार्यक्रम अटेंड करून हा तिसऱ्या कार्यक्रमातच ही चर्चा चाललेली असते चर्चा चाललेली असते, की शेती परवडत शेती परवडत नाहीये. बरोबर. मग मी असे आज पण मी चॅलेंज देऊन सांगतो की करोडपती होणारे लोक पण आहेत शेतीमध्येच आपल्याला. बरोबर. आज छत्तीसगड तुम्ही बघा, छत्तीसगडला जाऊन या तुम्ही, बरं. बघा गुजराती मारवाडी लोक ती शेती करायल्यात. बरोबर. आज नंबर ऑफ बिझनेस रिलायन्स सगळ्यात मोठी शेती करायला, आज आंबा सगळ्यात जास्त रिलायन्स कडे आहे. बरोबर. इथनं पुढं मग ही लोक शेती करल्या तर मग आपल्याला का परवडत नाही. बरोबर. तर ह्या गोष्टी आहेत, तर त्या गोष्टीकडे विचारपूर्वक केलो आपण, लक्षपूर्वक शेती सगळ्यात बेस्ट आहे. बरोबर. आज आम्ही बऱ्याच वेळेला विचार करतोय की बास आता हा बिझनेस पण बास, गप आपण एक 50-60 एकर लीजवर शेती करू, शेती करू द बेस्ट आहे. बरोबर बरोबर. तर हे होते कृषी श्री रोहित बोरगावे सर, आणि यांच्या बोलण्यातून आज आपल्याला जे काही ऐकायला मिळालं, अनुभवायला मिळालं, याचा उपयोग नक्कीच कुठं ना कुठं तरी तुमच्या याच्यामध्ये तुम्ही एक 5-10% जरी करून घेतलात, बरोबर, किंवा तुम्हाला जस्ट एक मनात तुमच्या ठिणगी जरी पेटली, तरी आम्ही जे करतोय किंवा ज्यासाठी आम्ही जे काय असेल आमचं तन मन धन देऊन जे आम्ही हा वेळ घालवतोय, तो कुठंतरी सत्कारणी लागला असं आम्हाला वाटेल. आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट्समध्ये कळवा. अधिक माहितीसाठी सरांना फॉलो करा. सरांचं आम्ही डिस्क्रिप्शन देतो आणि सरांचं ऑफिसचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिला जाईल. तुम्ही नक्की याच्यावर संपर्क करून ज्या काही तुमच्या याबद्दल अडचणी असतील, प्रश्न असतील, त्याबद्दल चौकशी करा आणि असंच फॉलो करत राहा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.